वैभ्या काय करतोय? या महाराणी या. आले का तुम्ही? थांबा, तुमचं ना पुष्पगुच्छ स्वागतच करतो. नको नको स्वागत नको करू. का एवढं लेट कोणी करतं का? मला उठायला उशीर झाला म्हणून. अगं किती आळशी आहे तू. तुला 7 वाजता बोलावलं होतं, कळलं का? आता किती वाजल्यात? 9 वाजल्यात. ए बाबा, रोज मी 11 वाजता उठते. एक तर तुझ्यासाठी लवकर उठलेत आणि पहिले इथं आलेत. मग उपकारच केलं ना माझ्यावरती. काय डोळ्यावर टरून बघते? बरं ठीक आहे, चल घे काम करून. काय करायचंय? शेण भरायचंय. शेण भरायचंय? येडा बिडा झाला काय? मी नाही भरणार शेण. मग तू नाही भरणार, मग दुसरं कोण भरणार? तू. मी. मग तू काल आले इथं? फॅशन शोला आले? मला दुसरी कामं लावू ना, हे नको. अरे मी कधीच शेण नाही भरलं. मम्मी मला साधी भांडी पण नाही घासायला लावत. हे बघ, तुला ना पहिले शेण भरायलाच लागेल, कळलं का? काल तर माझ्या आई बाबा पुढे लय टिरटिर करीत होती का म्हणाल ते काम करेल मी. मग आता काय झालं? दुसरं सांग ना, दुसरं काय पण करण, पण शेण नको रे भरायला लावू. नाही नाही, दुसरं काय नाही, पहिलं शेणच भरायला लागेल, कळलं का? हीच तुझी खरी परीक्षा आहे. भरते. बरं आता माझं तोंड नको बघू, चल घे भरून शेण. हे बघ, हे सगळं शेण दिसते ना, हे भरून काढ. ह्यानी भरू ना? ए याने नाही, हाताने भर. शी, हातानी. ई नको, माझी नेल पेंट खराब होईल. होऊ दे, कळलं का? पण हातानेच भरायचं होतं शेण. वैभ्या हाताने नको ना, ह्यानी भरते ना मी. अजिबात चालणार नाही. हे बघ, तुझं माझं प्रेम आहे ना, मग कर माझ्यासाठी एवढं, चल. हे बघ, तुला नसल जमत ना, आताच इथून निघून जा, कळलं का? वैभ्या, शेण काय तुझ्या तोंडात भरू? धर, याच्यात भर. बर काय होते? वाकडं तोंड काला करते? वास येतोय. वास येते. आणि हे बघ, वाकडे तिकडे तोंड करून शान नको भरू. आमच्या मशीनला सगळे काढा दे. एवढं पण आता नको काढू, आणि खोटं खोटं पण नको असू. ते पण सगळे काढा दे त्यांना. नीट मनापासून हास. बघ आता मशी पण खुश झालाय. मला वाटतं त्यांना तू आवडायला लागले बरं का. आता लई नको आवडी तू, पहिले नीट भरते शान. तो तिकडे मोठा पोठ्या राहिला, आणि चांगलं निपटून घे. भरते, वरडू नको. शी. दमली का लगेच? आणि ही काय करते? हे बघ, त्याची सवय टाकून तू दररोज तुला शेण भरायचं इथं, कळलं का? आणि उचलते लवकर, आपल्याला नंतर गोटाबंदी व्हायचंय. कुठे टाकू? माझ्या डोक्यावर टाक. टाकू? हे मंदपुरी, अगं तिकडे शेण काही नेऊन टाक. टाकते. हा जा. हे बघ, नीट ताप, नीट, कळलं का? अगं आवर लवकर. आवडते ना. ए हे वाटत कुठे ठेवलं? इथं तिकडे बाजूला ठेव. अरे तू काही येडी आहे काय? त्याला असं फिक येते कशाला? नीट ठेवते, इज्जत दे त्याला थोडीशी, कळलं का? आता त्याला पण इज्जत द्यावी लागेल. हा मग बस. हा बस. ए
बसते कशाला त्या मशीनला खायला कोण घालायचं? तू मी. तू काला इकडे जेवायला आले? थांबणार आहे थोडं 5 मिनिटं बसू द्या ना, मी लय दमलीये. काय नाही 5 मिनिटं काय नाही, माझ्या म्हशी सकाळ धरून उपायच्यात कळलं का? त्यांना आधी खायला टाक. हा तर म्हशीचीच काळजी तुला. मला एकदा तरी विचारलं का जेवली का उपाशी आहे? मला काय करायचे, तू जेवण का उपाशी राही ना, कळलं का? मला माझ्या मशीनची काळजी आहे. उठ ना. अरे थांब ना, किती उन्हात काम करायला लावलंय, शेण भरायला लावलं, झाडायला लावलं, सगळं तो गोटा धुवून घेतला. बसू दे ना जरा 5 मिनिट. हे बघ, हे काय मी तुला बळण नाही करायला लावलं, तू स्वतःहून करते कळलं का? आणि तुला जर करायचं नसेल ना, आता उठ आणि घरी सुट कळलं का? करते. मग करते तर उठ. कुठून आणायचा कडबा? आपल्या रानातून आणायचंय. काय झालं? कुठं आहे रान? आता ते पण नाही माहिती का? अगं तुला काय माहिती? चल दाखवतो मी. तू शर्ट घे. शर्ट कशाला? सांगतो तेवढं कर, घे तो शर्ट. आणि इळा कोण घ्यायचं? ए तिकडे नाही, इकडे जायचंय. अगं चल लवकर. अशी मुंगेवाणी काय चालले? अशी जर चालली ना, आपण संध्याकाळपर्यंत तरी पोहोचू का? किती चाललोय आपण, आणि त्यात अजून किती चालायचंय. मला नाहीये सवय चालायची, पाय दुखायला लागले माझे. अगं मग हा तुझा प्रॉब्लेम कळलं का? आणि तू ना हा म्हणायच्या अगोदरच हा विचार करायला लागत होता. आता चल. किती आगाव आहेस रे तू, आज कळतंय मला. इकडून कापायला सुरुवात कर कळलं का? आणि तू शर्ट घाल. शर्ट कशाला? घाल म्हणतोय ना. नको, मला नाही घालायचं. ये बघ, तुला या शर्टाची गरज पडणार आहे कळलं का? ठेव तुझ्याकडे तर. आणि काप. मी जातोय तिथे झाडाखाली बसलोय, आराम करतोय थोडा वेळ कळलं का? तुझं झालं ना, मला आवाज दे. आवर लवकर. ह्यानी मला कडबा कापायला लावलाय, पण कापायचा कसा? परत जर याला विचारायला गेले तर हा माझ्यावरच चिडन. करते मीच आता काय तर. खासतय. ह्याच्यामुळेच त्याने मला शर्ट दिलाय वाटत. आई ग, काय झालं बघू दे. कसं काय कापलं? तुला कळत नाही का नीट बघून कापायचं म्हणून? तुला कापता येत नाही का? मला नाही कापता येत. मी नाही कधी कापलं, पहिल्यांदाच कापलं. अगं मग मला सांगायचं ना, मी नसतं का तुला शिकवलं कापायला? एवढी तर काळजी आहे माझी, एवढं प्रेम करतो, मग कशाला उगीच माझ्यावर चिडतोस, उगीच रागवतोस, प्रेम नसल्यासारखं दाखवतोस. तुझी काही काळजी नाही कळलं का मला? माझ्यामुळे तुझा हात कापलाय. उगाच आमच्या घरची म्हणायची, पोर म्हणली करते काम तर लगेच तिला लावली कामाला. आणि लावली तर लावली, तिची वैशी पण काळजी करता नाही आली का? उगाच मला तुझ्यामुळे बोलणं बसायचं. माहिती, राहू दे. बस तिकडे, मी देतो कापून. हे बघ, लय नको स्माइल देत बसू. नीट बघ मी कसं कापितोय ते. किती प्रेम करतो ना तू माझ्यावर. लय प्रेम करतो. किती करतोस ना तू माझ्यासाठी. अगं हे तरी काहीच नाही. आपलं जर लग्न झालं ना, तर सगळी कामं मीच करणार. म्हशींच्या धारा काढणार, त्यांना खायला घालणार, त्यांचं शेण भरणार, सगळी कामं मीच करणार.
आणि मग घरातली कामं कोण करणार? अगं ती पण मीच करणार ना. ये खरं हो. ती कोणी आहे तू? तुझ्यासाठी काही पण. तू फक्त आपलं झोपून राहायचं आणि सकाळची जर तू उठली ना मी तुला पहिला चहा आणून देणार. तुला ना राणीसारखे ठेवणार मी. मग मी पण तुला राजासारखं ठेवणार आणि आपण मस्त राजा राणीचा संसार करू. ए काल हात लावते त्याला काय आहे ते? त्या परशीच्या सांगत. फरशीच्या शेंगा म्हणजे? तू पुलाव भात खाती ना हा. मग त्याच्यामध्ये टाकीत त्या सांगत या. आणि तुझा हात कापला म्हणून तुला बसा सांगितले ना मग बस ना तिथं जागेवरती. बसते ना, मी फक्त बघायला आले होते काय आहे ते. काय बघू बिघू नको, तू उडशील ना गपक्याने खाशील. किती चिडतोस रे माझ्यावर. आता ते कच्च खायची शेंग आहे का? कच्चं खायची नाही पण तुझा काय भरोसा. हे बघ आणि तुला खायचं असेल ना तर संध्याकाळी ना तुला देतो मी थोड्या भाजी पुरत्या, कळलं का? जा आता बस तिथं. येऊन जाऊन नुसता धावत असतो माझ्यावर. कामच नाहीत ना दुसरी. काय म्हणली? काय नाही. हा बरं ठीक आहे, उचलेन चल. मी आणि मग कोण? लागलंय ना मला, घे ना तू. ते का बॉटलने नाही उचलायचं, मी उचलून देतो. ये डोके उगे. दुखतय. काय नाही दुखत नाही काय नाही, घे. मी विसरलो नाही तू काम करायला आले म्हणून, कळलं का? उचल. चल. आव. वय भ्या, मी पडले. तुला काही कळत नाही का? नीट चालता येत नाही का तुला? नीटच चालत होते मी. एवढं वज दिलंय. अगं एवढं वजन? अगं 2 पास्ट नाही दिली तर एवढं वजन म्हणते ना ग. आणि 10 मशीनचं खायचं वजन दिलं तर मग काय करशील? मग तू का नाही घेतलं? तू घ्यायचं ना. मी कशाला घेऊ? तू आले काम करायला, कळलं का? माझ्याकडे मी नाही तुझ्याकडे काम करायला आलो. उचल चल, आवर लवकर. आता उठव ना. नुसता बघत बसलाय, दर उठव. बरं ठीक आहे. आणि हे बघ नीट चाल थोडीशी. आपण शेतामध्ये आलो, कळलं का? कुठे सिटीमध्ये फिरत नाही. बघूनच चालत होते मी. आता मला माहितीये का इथं मी पडणार आहे. बरं ठीक आहे, घे उचलून आण चल. मीच घेऊ आता? हा मग कोण घेणार? घे. माणूस आहे का भितड आहे? जरा बी माणूस की नाही याला. चल लवकर. आले. ए असं एक एक घेऊन काय खेळत बसले? आवर ना पटपटा. तू जास्त नको बोलू. पुढचं काय काम आहे ना ते ठरवून ठेव. शिकले बरं काय. अगं घे ना, 2-2 3-3 घे ना. जपून कोयता टाक थोडासा. टाकशील नाही तर हातावरती. कळलं तेवढं. एवढंच वाटतंय तर करू लाग ना. झालं का? धर याच्यात बरं सगळं. अगं तो ठोकळा काढ ना आजूबाजूला. घाल त्या मशीनला. अगं इकडेच कुठे टाकी ती? त्यांना पण टाकायची, जा ना. थोडं थोडं टाकू का? हा थोडं थोडं टाक. हे बघ याच्यातून पाणी काढ या पोरीने, कळलं का?
काय तुला पोरं जोमळत नाही काही? काय आलं? दमली का? दमली का? अरे किती लांबून घेऊन आलोय आपण ते. अगं हे बघ, या दुधाच्या धंद्यामध्ये ना लय कष्ट आहेत. सकाळी 5 वाजता उठायला लागते, धारा काढायला लागतात, नंतर म्हशीला सोडायला लागतात, चारा शेण त्यांचं. हे सगळं तू नाही करू शकत. माझं ऐक, तू बघ आपल्या शहरातला एखादा आणि त्याच्याबरोबर कर लग्न. शहराचंच करायचं असतं पोरगा, तर हे कशाला केलं असतं मी? हे बघ, तू नीट विचार कर. अगं तुला हे एक दिवसच नाही करायचं, आयुष्यभर करावं लागेल. दूधवाल्याची बायको होणं सोपं नाही. याच्यासाठी ना जीवाचं रान करायला लागत. तू हे नाही करू शकत. तू जा आपली. मी एकदा ठरवलं ना ते करूनच दाखवते. लोक पण म्हणतील बायको पाहिजे तर वैभ्याच्या बायको सारखीच पाहिजे. कळलं का? बरं तुझी मर्जी कर. अगं पे ग बाई, तू तरी नको तुझ्या मालकासारखा त्रास देऊ मला. आधीच त्याने लय नाकी नऊ आणले. तुम्ही तरी प्यारे पाणी. सगळी मालकासारखीच आहेत वाटतं रगील. कोणच पाणी प्यायना. इथे एवढी मेहनत घेऊन एवढं लांबून पाणी आणले. हे घ्या मामा पाणी प्या. काय ग पुरी, आज लय लवकर आलती कामाला? हा, गोट्यातले काम होती ना, त्यामुळं लवकर आले. काय ग पुरी, लय मनाव घेतलंय. आता वैभ्याला शब्द दिलाय ना, त्यामुळे मग यावंच लागतंय लवकर. हे बघ, तुला माहिती नाहीये पण वैभ्या लय हट्टी आहे बघ. त्यांनी जर एखाद्याला जीव लावला ना तर मरेपर्यंत त्याची साथ सोडणार नाही. पण एखादी गोष्ट त्याला नाही आवडली ना तर करोडो रुपये दिले तरी तो तिच्याकडे बघणार पण नाही. तेव्हा जे करशील ते नीट विचार कर आणि मग निर्णय घे. वैभ्या असेल हट्टी तर त्याच्यापेक्षा जास्त हट्टी मी आहे. मी एकदा ठरवलं ना की वैभ्याशी लग्न करणार, त्याच्याशीच करणार आणि मरेपर्यंत त्याची साथ देईन. हे बघ पुरी, तुला एक गोष्ट सांगतो. शेतीकडं आणि म्हशींकडं मला लक्ष द्यायला काही जमत नव्हतं. मी वैभ्याला म्हणलं म्हशी टाकू विकून, पण वैभ्या म्हटला म्हशी म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी आहेत, त्यांना इकायचं नाही, त्यांच्यावरच आपलं घर चाललंय, म्या सांभाळतो. तसं शेतीकडं आणि गुरांकडं वैभ्यानीच लक्ष दिलं. लय गुणी पोरग आहे. बरं मामा, तुम्ही करा आराम, तोपर्यंत मी म्हशीला पेंड भिजत घालते. बरं बरं, जेवून घे वेळेवर. हो. काय साधा भाऊ, जेवण झालं का? काय ग तारे, एवढी नटून थटून कुठे गेलती? अहो देवीला गेले होते पाया पडायला, नवस बोलले होते, हा, आले होते तिकडच. बस पाणी घे. जरा दम लागलाय बाईच. बाई, नवस बोलायचं काम चालूच आहे का अजून? आता मग ते काय नवसाशिवाय गोष्टी होत्यात कुठं? ते बी आहे. बरं, तुमच्याकडे काम असं होतं, अहो आपली ती संगी आहे ना, तिच्या पोराचं लग्न झालं ना आता, हा. पूजा आहे, मग तिकडे जरा 4-5 दिवस जास्तीचं दूध पाहिजे. बर, तिने मला सांगितलं, मला तर आपल्याकडे एवढ्या म्हशी आहेत, सांगाव तुम्हाला. सांगतो वैभ्याला. हा, तेवढं 4-5 दिवस दूध घाला बरं का. कधीपासून पाहिजे? उद्यापासून घाला.
आता पाहुणे रावळे येतच राहतील. ते बी आहे. बरं झालं पण पोराचं चांगलं झालं. हा चांगलं झालं. बर ही पोरगी कोण आहे? ती हा तुला नाही माहिती वय? वाटती ओळखीची. अगं वाईब्यासाठी बघितली. होतो ग बाया, लग्न पण ठरलं आणि आम्हाला सांगितलं पण नाही. सांगणारच होतो, आता म्हणलं सगळ्यांनाच एकदा निरोप द्यावा. म्हणजे पाहुण्यासारखंच आम्हाला बोलवणार डायरेक्ट लग्नाला. नाही अगोदर ये की तू, चांगली 15 दिवस अगोदर ये. काय पण मी काय म्हणते, पोरगी बरी आहे का? बरी आहे का? अगं पोरगी लय गुणाची आहे. जसं वाईब्या संग लग्न ठरलंय, रोज सकाळी ती बघ गोठा साफ करती, शेतातलं काम करती, सगळं बघ झाडू बिडू सगळं, गुरांना पण सांभाळती. आता लग्न ठरले म्हणल्यावर तेवढं तर करणारच ना दाखवायला. नव्याचं 9 दिवस अजून काय. नाही ग, तू म्हणती तसं काय बी नाही. अगं लय चांगली आहे पोरगी, आणि काय बी खोट नाही बघ तिच्यात. वाईब्यासाठी एकदम चांगली पोरगी आहे बघ. म्हणलं ठरवून टाका. तसं बी आजकाल पोरी कुठं मिळतात. पोरी मिळत नाही म्हणून चुकीची पोरगी निवडणं पण चुकीचं आहे बरं का. म्हणजे कसं आहे, तुम्हाला वाटेल की आपल्याला पोराला पोरगी मिळते का नाही, म्हणून तुम्ही लगेच घाईघाईत लग्न लावून टाकाल. ही जर का पोर चुकीची निघाली ना, तर त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला म्हणूनच समजा. तसं काय बी होणार नाही बघ. पोरीचा लय जीव आहे वाईब्यावर. आम्ही बघतोय लग्न ठरल्यापासून किती कष्ट करते ती. मला बी कोणत्या कामाला हात लावून द्यायना, आणि वाईब्याच्या आईला पण. घरातलं सगळं स्वयंपाक पाणी जेवण खावण भांडी सगळं तीच करते बघ. अजून काय पाहिजे. वाईब्याचं चांगलं झालं ना, सुटल मी. ती कोमलच आहे नाही? कोमलच आहे, तुला माहिती नाही वय? नाही, तिच्याबद्दल लईच काय काय कानावर आलं होतं, म्हणून म्हणलं तुम्हाला सावध करावं. पण तुम्हाला जर काही एवढी हौसच असेल त्याच पोरीला माथी मारून घ्यायची, आता आम्ही तरी काय बोलावं. असं काय बोलते. आणि एक लक्षात ठेव, चुका सगळ्यांकडनं होतात, पण त्यातनं जो शिकतो ना त्याचं चांगलं होतं. पुरीला झालाय पश्चाताप, आणि त्याच्यामुळं सगळं करते बघते आता. माझा लय विश्वास आहे त्या पोरीवर. त्यांचा संसार एकदम सुखाचा होणार बघ. आता चांगला संसार झाला तर ठीकच आहे की, कुणाला वाईट वाटणार आहे. पण जर का चुकीचं काही झालं तर नंतर पस्तावा करून काहीच फायदा नाही बघा. तू का अशी चुक 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 करत बसलीये हा? पोरगी चांगली आहे याबद्दल मी ठाम आहे. पुरीचे आईबाप पण चांगले आहेत बघ, भेटत असतात आधीमध्ये. त्यांनी पण मनावर घेतलं पोरीचं. म्हटलं आपण पण नको मागं सरायला. आणि कसं आहे, पोरांचं योग्य वयात लग्न झालं ना की आपला बी कात जातो. ते पण बरोबर आहे. पण ते खालत्या आईचा राम्या, त्याचं काय झालं माहित नाही होय तुम्हाला? अहो त्यांनी नाही का लग्न ठरलं होतं, साखरपुड्याच्या दिवशी पोरगी पळून गेली. आणि कारण काय, तर पोरग थोडे पैसे कमी कमवतोय आणि गेली ना दुसऱ्या पोरासोबत पळून. आता आजकालच्या पोरी अशा आहेत, म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा. बाकी माझं काय, तुम्हाला लावायचं लग्न लावा, आम्ही काय येणार अक्षता टाकणार जेवण खाऊन करणार आणि निघून जाणार. हा, तेवढंच काम करायचं. यायचं अक्षदा टाकायच्या, जेवायचं निघायचं. काय पोरगी कशी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. हा, कुठं निघाली होती तू? आता घरीच चालले. हा जा की मग, घरची लोक वाट बघत असतील. तिकडे काय काटे टाकल्यात बहुतेक, ह्याच रस्त्याने जाते. हा जा जा, चांगला रस्ता बघून जा. काटे बिटे आहेत का बघ. हो जाते निघते. हा, कामाना धंद्याच्या याच्यातून डोक्यात काही टाकत बसतात. पुरी आराम कर ग जरा. आई ग, कोमल, अगो कोमल, बस. अगं तू हे सगळं कशाला करते?
तुला नाही सहन होणार हे सगळे. अगं याच्यामध्ये लय कष्ट करायला लागत आहेत. ऊन ताण काहीच बघायला नाही लागत, कळलं का? होईन मला हळूहळू सवय. काय सवय नाही होत. आताच बघितलं ना चक्कर येऊन पडली उन्हामध्ये. हे बघ तुला मुकाट सांगते, माझं ना दे सोडून आणि जा घरी. असं का बोलतोय तू? तुझ्यासाठी मी एवढं करतेय आणि एवढं बोलून तू डायरेक्ट मला परकच करतोय. अगं मला हेच तर बघवत नाही ना. तुला तुझ्या आईबाबांनी एवढं काम नाही सांगितलं, एवढं मी काम सांगतोय तुला. मला माझंच वाईट वाटत आहे. हे बघ खरंच मनापासून म्हणतोय मी तुला, माझं ना दे सोडून आणि जा आपल्या घरी. नाही देणार मी तुझा नाद सोडून, आणि या मशीनचा पण नाही सोडणार. आपलं कसं झालंय ना माहित्या, जेव्हा तू माझ्यावर प्रेम करत होता ना तेव्हा मला नाही कळलं, आणि आता मी तुझ्यावर करते तर तुला माझ्यापासून लांब जायचं. तुला कळत कसं नाही? मला तसं नाही म्हणायचं, पण अगं मी तसं नाही म्हणत, पण तुला हे सगळं सण नाही होणार. तुला या उन्हामध्ये काम नाही जमायचं. अरे ते उन्हात आणत नाहीये मला सवय, आता होईल ना हळूहळू. हे बघ ते मला सगळं कळतंय, पण पण अनबिन काय नाही. आपण दोघं असेल ना सोबत तर सगळं शक्य आहे. बरं तू जेवली का? नाही. का नाही जेवली? तुला काही कळत नाही का जेवायचं ते? त्यामुळे तू चक्कर येऊन पडली, कळलं का? तू तिथं उन्हात काम करत होता आणि तू पण नाही ना जेवला, मग मी कसं जेवू? अगं मला सवय आहे. मला दिवसभर जरी खायला नाही भेटलं तरी मी काम करू शकतो, पण तुला नाही ना तशी सवय. मग लावून घेईन मी सवय. पण तू वेळेवर जेवणार नाही ना? जेवण तुझ्यासोबत. बरं ठीक आहे, चल जेवायला. काय रे बाई, एवढं काय शांत आहे? काय झालं? बाब्या मी टाकीतो म्हशी विकून, जातो कुठेतरी कोमलला घेऊन कामाला. का रे? आता हे मधीच कुठून खुळ आले डोक्यात? अरे तो बघितलं ना ती माझ्यासाठी काय काय करीते. अरे दररोज सकाळची मशीनकडे येते, मशीनचं शान काढते, त्यांना खायला पाणी सगळं करीत येते. अरे उन्हातानात गौऱ्या पण ताप येते. चांगले की मग. अरे एवढी असे काम करणारी पोर कुठं भेटते का तरी? हा, अरे तू तू उलटा खुश झाला पाहिजे. अशी एवढी संसाराचा गाडा वाढणारी बायको भेटणार आहे तुला. अरे तुझं खरं आहे, पण तिचं स्वप्न काय होतं तुला माहितीये का? काय? तिला शहरात राहायचं होतं. ज्या पोरीला शहरात राहायचं होतं ती पोर गावाकडे राहायला तयार झाले म्हणल्यानंतर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे? हा, तूच सांग ना. अरे खरंय तुझं, मला माहिती आहे ना. अरे पण तुला कळत कसं नाही? तिचं मन मारून जगत आहे माझ्या बरोबर, हेच मला आवडत नाही, कळलं का? अरे पण त्याच्यावरती दुसरा पर्याय पण असू शकतो ना. म्हशी विकणं हे मला काय बरोबर नाही वाटत गड्या. मला आता काही दुसरा पर्याय सुचत नाही. तिनं माझ्यासाठी एवढं करीते ना, मी पण तिच्यासाठी आता काहीतरी करीतो. म्हशी टाकीतो इकून, तिच्याबरोबर जातो शहरात कुठेतरी कंपनीत काम बघतो. तुला हे सगळं सोपं वाटत आहे का? तुझं मन रमन का तर तिकडे शहरात? आणि विचार कर, तू 8 तास काम करशील का? नाही रे करू शकत. नाही ना करणार. एवढं तर कळत आहे ना. अरे आपण शेतकरी आहेत, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. अरे आपलं अभिमानानं जगलं पाहिजे. तू परत नोकरदार वाढ निघाले म्हणजे कडे अवघडच आहे, खरं अवघड आहे. अरे पण माझं लय प्रेम आहे रे तिच्यावरती, आणि तिचं पण लय प्रेम आहे माझ्यावरती. अरे माझ्या एका शब्दावरती तयार झाले बरं का हे सगळं करायला. मग मी आता नाही का करू शकत यासाठी काहीतरी? हे बघ, मला एक वाटतंय करायचे ना तर गावात राहूनच काहीतरी करा. गावात राहून काय होणार आहे या दूध धंद्याशिवाय? अरे पण विचार कर ना, आपण काहीतरी चांगलं करीतोय, असं काय वाईट करीत नाही. घरच्यांना आपल्या अभिमान वाटला पाहिजे असं काहीतरी करतोय. तू सांग मला, आपल्या गावातले कितीतरी पोरं मुंबईला कामाला आहेत. हा, तिकडे 10 बायकाच्या खोरीत राहून तिकडे राहतात आणि आईबापाकडे लक्ष नाही, काय नाही. अरे पण ती त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत ना. कायची डोंबलीची सुखी आता, नावाला सुखी आहेत. त्यांचे आईबाबा त्यांच्याच नावाने खडं फोडीतात. पोरं जातात 3-3, 4-4 महिने गावाला येते नाही, काय काय तर वर्षभर गावाचं नाव नाही बघत. हे बघ, तू आता काही म्हणलं ना मला तरी माझं ठरले.
मी तिच्यासाठी म्हशी विकणार आणि तिला घेऊन मुंबईला जाणार. गवाराला मी सांगितले तो येणार आहे उद्या. हे बघ, तू अशा जर परिस्थितीमध्ये जर म्हशी विकल्या ना, व्यापारीपैकी एवढे काय पैसे देणार नाही. पण मला पहिली गोष्ट तुझा निर्णयच पटला नाही. तू काय का म्हणे मला? कधी कधी निर्णय आपल्या मनाविरुद्ध घ्यायला लागतात. घरची म्हणतील का? हा घरच्यांना बोललो होतो. बाबा तर म्हणतो कर तुझ्या मनाने तुला येईल ते. आई तर माझ्याबरोबर बोलतच नाही आता. बघ बाबा, आता तुला जसं वाटेल तसं. मी काही जास्त बोलणार का? मी काही सांगलं लाख सांगेन मी, पण तुला जे करायचे तेच तू करणार ना. जेव्हा तुझ्या आयुष्यात एखादी पोर येईल ना, तेव्हा तुला हे सगळं कळेल. अरे एका पोरीसाठी तू म्हशी विकायला गेलाय, मला तर विश्वासच बसत नाही. एवढा शेतीत काम करणारा, म्हशीमध्ये मन रमणारा पोऱ्या, पोरीसाठी म्हशी विकायला गेलाय म्हणल्यानंतर लय बेकार वाटत आहे बा मला. हे बघ, तू आता काही म्हणला ना तरी माझं ठरले. मी म्हशी टाकणार आहे एकूण आणि कोमलला घेऊन जाणार आहे मुंबईला राहायला. ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्याला माहिती. मी बोलून काय होणार आहे? बघ बुवा, तुला जसं जमन तसं. बरं चल, मी जातो. माझ्या म्हशीला पाणी घालायचे. हा जा. कोमल, काय रे? कुठे चाले? पाणी आणायला चालले होते. तू वैभववर खरंच प्रेम करते का? हो, खरंच प्रेम करते. का? काय झालं? अरे तो त्याच्या म्हशी विकायला गेलाय. का? तो बोलतो की कोमलासाठी एवढं सगळं करते आणि मी त्यासाठी साधं शहरात राहू शकत नाही का, तर त्यामुळं तो म्हशी विकायला गेलाय. तू त्याला जाऊन समजावून सांग, नाहीतर तो खरंच म्हशी विकेन आणि त्याचा हा धंदा बंद करून टाकीन. तू जा लवकर, आज एकतर व्यापारी येणार होता. कुठं आहे तो? तिकडचं गोठ्यावरती आहे. ठीक आहे, जाते मग. हा. वैभ्या, तू इथं काय करतोय? तुला शोधायला मी गोठ्यावर गेले होते, तिथं पण नाही आणि इथे येऊन बसलास. अगं बेंगून खुरपी ते. तू काय आले इकडे? हा, घरी काय मला कामं नाहीत ना, म्हणून आले तिथं. असं का? मग घे चल खुरपू लाग थोडस. वैभ्या, तू काय जरा येडा आहे का रे? का काय झालं आता? आणि आता ही काय नवीन नाटकं लावल्यात काय नाटकं लावलेत? इकडे? एक वेळ ना मला सोडायचं, पण म्हशी विकायच्या नाही. अगं पण हे काय लागतील ना का? तुझ्यासाठी. आता मी तयार आहे ना त्यांना सांभाळायला. पण तू पहिली तर म्हणत होती ना का मला शहरात राहायचे म्हणून. अरे त्या गोष्टी झाल्या, ते सोड ना आता. करते ना मी तुझ्या मनासारखं. मला तुझं एक कष्ट नाही बघत. पण मला आता गावातच राहायचंय. माझं मन रमतं इथं. नको ना विचार करू वैभ्या. अगं मी नाही बघू शकत तुला असं शान काढताना. तू पहिली कशी होती आणि आता कशी झाली हे बघ. स्वतःचं मन मारून नको जगू माझ्यासाठी. तुला जे करायचंय ना ते कर तू. मला नव्हत्या रे आवडत पहिले म्हशी, म्हणून मी तशी बोलायची. पण आता मला पण आवडायला लागल्यात आणि मला रमतंय आता गोट्यात. मी करते आता काम. अगं पण तुझं स्वप्न होतं ना का शहरात राहायचंय म्हणून. पण आता माझं स्वप्न आहे फक्त तुझ्या सोबत राहायचं. मग मी गावात पण राहील. हे बघ, आपलं लग्न झालं तर तुझं नातेवाईक काय म्हणतील, तुझं मित्रमैत्रीण काय म्हणतील, तू दूधवाला नवरा केलाय. मला त्यांचं काहीच घेणं देणं नाहीये. मला फक्त तू पाहिजे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार. बरं तुला कोणी सांगितलं का मी म्हशी विकणार आहे ते? बाबा आला होता, त्यांनी सांगितलं. पण तुला शपथ आहे माझी, आपल्या प्रेमाची शपथ आहे. तू म्हशी नाही विकायच्या. दे मला प्रॉमिस दे. तुझा किती जीव आहे रे त्या म्हशींमध्ये, आणि तू आता त्यांना विकायला निघालास. अगं मला पण नाही खुश वाटत माझ्या म्हशी. अगं माझा जीव आहे, पण तुझ्यासाठी मला करावंच वाटतंय तेवढं. तू माझ्यासाठी एवढं करायला तयार झाली, अगं मी पण नाही का तुझ्यासाठी काहीतरी करू शकत? तू आता माझ्यासाठी एकच कर, नको विकू म्हशी. आणि परत विचार पण नको आणूस मनात हा असला. बरं ठीक आहे, नाही विकत म्हशी.
तू तुझ्या बापाला काय सांगशील का माझा नवरा दूधवाला आहे? हा सांगल, मी त्यांना सांगल 20,000 पगारावरती कंपनीत काम करण्यापेक्षा माझ्या नवऱ्याचा स्वतःचा धंदा आहे. भारी आहे मग. आणि आपण ना हळूहळू करून आपली स्वतःची दूध डेअरी टाकू हा. आणि त्याचं नाव वैभव दूध डेअरी असेल. नाही, दूध डेअरीचं नाव नाही का, कोमल दूध डेअरी. आपलं लग्न झालं किती भारी दिवस असतील ना ते. तर माझं पण स्वप्न पूर्ण होईल आणि तुला गावात राहून तुझं पण स्वप्न पूर्ण होईल. आपल्या दोघांचा सुखी संसार असणार आणि आपल्या म्हशी पण आपल्या सोबत असणार.